थे और वो साथ में रहे थे, हम लोग साथ ही बैठे थे, बातचीत कर रहे थे और लंच हो गया। लंच के बाद हम लोग निकले, हाथ मिलाकर मुझसे चले गए, हंसते हंसते चले गए। तो शायद सोचा था कि शायद आखिरी मुलाकात होगी। एनडी हो, महायुति हो, सर भविष्य में पार्टी की दिशा के बारे में आप कुछ कहना चाहेंगे? नहीं, ऐसा है कि देखो, ऐसे हादसे के बाद में जो हुआ है तो वो एनसीपी को इंटरनल उनका इशू है, क्या करना है वो फैसला जो भी मैं समझता उचित फैसला करेंगे। पवार साहब जैसे अनुभवी नेता वहाँ है, तो अभी उनकी फैमिली का इंटरनल इशू है, तो स्वाभाविक है दुख के बाद निकलने के बाद तो हादसा का पहला दिन है आज, तो वक्त तो लगेगा संभलने को, तो फैसला करेगी फैमिली में कि क्या करना है। सर एक मराठी में ले लीजिए। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली एक्झिट नंतर आज राज्यभरात सर्वपक्षीय नेते त्यांना श्रद्धांजली अर्पण करतात आणि त्यांच्याबद्दलच्या आपल्या आठवणींना उजाळाही देतात। राज्यामधलं कदाचितच एखादं असं राजकीय नेतृत्व असावं की ज्यांचा अजित पवारांशी संपर्क आला नसेल। पक्ष कोणताही असो, व्यक्ती कोणतीही असो, सगळ्यांशी अजित पवार यांचं आपुलकीचं नातं होतं। राज्य सरकारचं काम असो किंवा पक्षाचं कुठलं काम असू देत, अजित पवार हा अनेकांना मोठा आधार वाटत होता, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाहेरही। अजित पवार यांची विमानातली खुर्ची जळून खाक झाल्याची ही दृश्य समोर आली आहेत। ज्या खुर्चीवर अजित पवार बसले होते, विमानामध्ये प्रवास करत होते, त्या विमानातली ही खुर्ची आहे जिची दृश्य आता समोर आले आणि या खुर्चीची अवस्था पाहिल्यानंतर अपघाताक्षणी काय झालं असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो। आजूबाजूला अजित पवार यांच्या आजूबाजूला दिसणाऱ्या सतत दिसणाऱ्या फाईल्सही पडलेल्या आहेत। याच खुर्चीमधून अजित पवार प्रवास करत होते, विमानाला अपघात झाला। विमान बारामतीपर्यंत पोहोचलं सुद्धा होतं, पण विमान लँड होता वेळेस अपघात झाला आणि या विमानामध्ये असलेले 6 जणांपैकी कुणीही वाचू शकलं नाही। अजित पवार यांचा मृतदेह त्यानंतर बारामतीमधल्या रुग्णालयामध्ये नेण्यात आलेला आहे। त्यांच्यावर अंत्यसंस्कार केव्हा केले जातील या संदर्भातली माहिती त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने दिली जाईल असं राज्य सरकारनेही सांगितलंय। अजित पवार यांच्या जाण्यानं अत्यंत शोकाकुल वातावरण आहे, फक्त बारामतीमध्येच नाही तर अवघ्या महाराष्ट्रामध्ये। सर्व राजकीय नेत्यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आणि आता जी माहिती हाती येते त्यानुसार अजित पवार यांच्यावर उद्या सकाळी बारामतीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येतील। एका बाजूला आपण अजित पवार यांची विमानामधली ही खुर्ची पाहतोय अर्धवट जळालेल्या अवस्थेतली, तर दुसऱ्या बाजूला लाखो लोक आहेत जे बारामतीच्या रुग्णालयाच्या बाहेर सध्या जमलेले आहेत अजित पवार यांची एक झलक पाहण्यासाठी। तर दुसरीकडे पुण्यामध्ये सुद्धा अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमा झालेत। पवार कुटुंबियांपैकी अनेक सदस्य हे बारामतीमध्ये पोहोचलेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांवर नाही तर राज्यभरात अजित